भेट दिली, सिद्धार्थ गार्डन आणि प्राणी संग्रहालय. आणि त्यानंतर आम्ही गेलो बीडच्या लेण्या बघायला आणि अहिल्याबाईचं स्नान करतात ते बघायला गेलो आम्ही. खूप छान ऐतिहासिक म्हणजे स्थळ आम्ही बघितलेले आहे. तर तुम्हाला याची पूर्ण आम्ही जाणकारी देणार. बघाल तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघायचा, ठीक आहे, पूर्ण व्लॉग बघा. कारण हे आता मी फर्स्ट टाईम करत आहे, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. प्लीज मला सपोर्ट करा, थँक्यू. तर बघा, आम्ही गार्डनमध्ये गेलो ना, तिथे आम्ही बघितलं हे प्राणी. हा प्रवास फक्त फिरण्यासाठी नव्हता, तर निसर्ग, इतिहास आणि संस्कृती अनुभवण्यासाठी प्रवास होता. बघा किती छान प्राणी आहे हा. तर प्राणी संग्रहालयामध्ये पाय टाकताच मन असं प्रसन्न झालं. चारीही बाजूंनी हिरवळ आणि स्वच्छ परिसर आणि शांत वातावरण. आणि हा साप पण शांत बस पूर्ण झाडाला असं एकदम गुंडाळी मारून होता. आणि मग याला लोक नाही का असे ठुसठुस ठुसठुस करत होते. त्याच्यानंतर हा इकडे तिकडे जायसाठी बघत होता. बघा किती छान आहे हा स्नेक आहे ना. तर इथे आम्हाला अनेक प्राणी पाहायला मिळाले. फॉर एक्झाम्पल सिंह, वाघ, हरीण, माकड, मोर आणि आणखी बरेच साप वगैरे, आणखी बरेच प्राणी आणि पक्षी पण. प्रत्येक प्राणीना पाहताना एकच भावना येत होती, निसर्ग किती सुंदर आहे आणि आपल्याला तो जपायलाच हवा है ना. हे ठिकाण तर बापरे खूप छान वाटलं आम्हाला बघून. औरंगाबादमध्ये तर खूप आहे फिरण्यासारखं, खूप मस्त. हे ठिकाण फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही, तर मुलांसाठी, शिक्षण, मोठ्यांसाठी निसर्गाची जाणीव करून देणारं स्थान असं वाटलं आम्हाला. खूप छान. प्राणी बघायला कुणाला नाही आवडत, प्राणी बघायला तर सगळ्यांनाच आवडते यार. आणि माझ्या मुलांना तर खूप मज्जा आली हे बघताना. खूप छान वाटलं त्यांना हे सगळे प्राणी असे बघायला, खूप मस्त. साप बघायला तर बापरे खूप घाबरले, परंतु मजा आली त्यांना पाहायसाठी. तो कसा आतमध्ये जात होता, कसा तो बाहेर निघत होता, कसा बघत होता, कसा फुसफुस करत होता सगळं बघण्यात खूप मजा आली. आणि हे पक्षी पण पाहण्यामध्ये खूप छान, खूप मस्त सुंदर दिसत होता. हा एकदम सुंदर व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन, किती छान, खूप गोड वाटला, खूप मस्त. तुम्ही पण नक्की फिरायला जा औरंगाबादला खरंच. आणि हा वाघ बघा कसा फिरत आहे, कारण याचं आताच जेवण झालं आहे तर हा वॉकिंग करत आहे आणि हा आपल्याला सांगत आहे की तुम्ही पण वॉक करत जा है ना. शतपावली करणे खूप गरजेचं आहे आपल्या चांगल्या आणि एकदम निरोगी राहण्यासाठी. शतपावली तर केल्याच पाहिजे. तर हा बघा वाघ किती सुंदर दिसत आहे. बस एवढं शांत आहे, काही यांनी म्हणजे डरकाळी वगैरे नाही मारली. मग आम्ही पोहोचलो अहिल्याबाईच्या नानास खांबाजवळ. हे आम्हाला एलोरा केव आहे ना, तिकडे जात असतानाच आम्हाला हे दिसले. तर मग आम्ही याला पण भेट दिली. बघा किती छान आहे, म्हणजे सुंदर आणि भावनिक आहे, एकदम सुंदर. बघा चारी साईडने पूर्ण असं पायऱ्या बनवल्या आहेत खूप छान दगडाच्या, आणि त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे. आणि मधामध्ये हे स्नान करायसाठी कुंड आहे आणि भोवताली पूर्ण छोटे छोटे मंदिर बनवलेले आहेत. खूप छान, एवढा सुंदर ते बनावट आता पण एकदम तसंच खूप छान. अहिल्याबाई इथे येत होत्या, स्नान करत होत्या आणि मग त्यांना ते मंदिर आहे तिथे त्या पूजा वगैरे करत असतील. किती छान मस्त एकदम फील, एकदम खूप राजा महाराजावाला फील येत होता हे बघताना. खूप छान. मग म्हटलं मी पण थोडासा वॉक करते यार, तुम्ही व्हिडिओ बनवा माझा आहे ना, तिथून येताना थोडा राणीसारखं वाटेल मला. मग म्हटलं ठीक आहे. तर ते बनवत असताना बनवलं व्हिडिओ, परंतु मी त्यांना म्हटलं इकडे उभे राहा, तर ते राहिले तिकडे उभे. तर व्हिडिओ थोडासा गडबडला. मग त्याच्यानंतर मी थोडीशी म्हणजे चिडावं लागतं, मग चिडली मी आणि मग त्याच्यानंतर मग छान व्हिडिओ बनवला. मग इकडे उभे राहिले आणि बनवलं व्हिडिओ आहे ना, तेव्हा मग छान वाटलं मला. तर खूप छान फील येत होता, बढिया. इतिहास जिथे श्वास घेतो तिथे श्रद्धा आपोआप वागते. अहिल्याबाईच्या नानास खांबाजवळ उभं राहिलं की संस्कार, सेवा आणि संस्कृतीची खरी ओळख मिळते. हे आम्हाला ॲलोवेरा केवकडे जाताना मिळालं आहे ना. इतिहासातच रमून जाऊसं वाटते, पण खरंच हे बघितल्यावर खरंच किती छान आहे महाराष्ट्राचं वैभव, खूप छान.
मग माझे पती आणि माझी मम्मी पूर्ण गोल गोल फिरले. सगळेच जण हे गोल फिरत आहेत, माझे मुलं पण. आणि पूर्ण मंदिर बघितलं आणि प्रे केलं सगळ्यांना. किती छान वाटलं, बढिया त्यांना पण. आणि हे वरती बघा फूल किती छान दिसत आहेत ना. खूप छान नजारा वाटत आहे यार, सच में बहुत सुंदर. तुम्ही या कधीतरी. नंतर आम्ही पोहोचलो वेरूळच्या लेण्या पाहायसाठी. बघा वेरूळच्या लेण्या आहे ना. वेरूळच्या लेण्या पाहताना असं वाटत होतं की काय सांगावं, दगडात केवळ शिल्प नाही तर श्रद्धा कोरलेली आहे. इथे इतिहास पुस्तक नाही तर प्रत्येक भिंतीवर जिवंत आहे. वेरूळ म्हणजे पर्यटन स्थळ नाही, वेरूळ म्हणजे आपल्या आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव आहे. जिथे धर्म वेगळे वेगळे आहेत पण संस्कृती एकच, ते ठिकाण म्हणजे वेरूळ. वेरूळ खरंच यार खूप छान आहे. तुम्ही या कधी पाहायसाठी. हे बघा किती छान बनवलं आहे सगळं आणि खूप मस्त परिसर, एकदम ग्रीन ग्रीन छान. झाडाखाली एकदम निवांत. हे झाड बरगदचं झाड बघा किती मोठा आहे. त्याच्याखाली एवढा सुंदर वाटत होता, शांत वाटत होतं, एकदम शांत. आज मी तुम्हाला ना भारताच्या त्या ठिकाणी घेऊन चालतो आहे जिथे दगड बोलतो, इतिहास जिवंत आहे है ना. इथे श्रद्धेला आकार दिला आहे. चला तर मग अनुभवूया. लेण्यांचे प्रकार इथे म्हणजे खूप आहेत. बौद्ध लेण्या 1 ते 12 असतील. ध्यान, साधना, शांतता, भिक्षूंचे निवासस्थान, मनाला शांत करणारी ऊर्जा. आणि हिंदू लेण्या 13 ते 30 असतील. भगवान शंकर, विष्णू, देवी देवता, शक्ती, भक्ती, स्थापत्यकलेचा अद्भुत संगम. यामध्ये सर्वात अद्भुत आहे कैलास मंदिर. कैलास मंदिर सर्वात अद्भुत, खूप छान. एकाच दगडातून वरून खाली खोदलेलं संपूर्ण मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे कैलास मंदिर. जगात असं दुसरं उदाहरण नाही. इंजिनिअरिंग, कला आणि भक्तीचं चमत्कारिक रूप म्हणजे कैलास मंदिर. जैन लेण्या 30 ते 34. शांतता, साधेपणा, तपश्चर्या, अंतर्मुख करणारी रचना, मनाला धैर्य देणारी ऊर्जा. वेरूळची खासियत युनेस्को जागतिक वारसा स्थळ. एकाच ठिकाणी 3 धर्म, हजारो वर्षापूर्वीची प्रगत शिल्पकला, हाताने कोरलेली भव्य शिल्प, दगडातून उभा केलेला इतिहास म्हणजे वेरूळच्या लेण्या. बघा माझी मुलगी खूप एन्जॉय करत होती हे बघून. खूप छान तिला मजा आली. हे पूर्ण दगडाचं बनवलेलं आहे, पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. किती छान. ती मस्त इकडे वरती खाली जाऊन पोज देत होती. मुलांना तर खूप मजा आली हे बघून. एकदम ऐतिहासिक स्थळ बघून तर मजाच येते म्हणा. खूप छान वाटलं. वेरूळच्या लेण्या म्हणजे केवळ पर्यटन नाही तर एक अनुभव, एक संवेदना आहे, एक गर्वाचा इतिहास आहे. जो एकदा वेरूळ पाहतो ना तो फक्त फोटो नाही काढत, तो आठवणी, भावना आणि प्रेरणा घेऊन जातो. एवढं छान वेरूळच्या लेण्या. खरंच तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्या वेरूळच्या लेण्यांना. मग आम्ही तिथून निघालो आणि तिथून निघत असतानाच आम्हाला तिथे दिसलं पाणी. ते सगळेजण पाहत होते. मग आम्ही म्हटलं चला जाऊन पाहू. हे बघा दगडाच्या खाली हे पाणी आहे, पाणी आणि वरती पूर्ण दगड आणि उंच उंच दगड, पूर्ण एकच दगड. नंतर माझे पप्पा आणि माझा मुलगा बसले होते तर माझ्या मुलाच्या हातातून माकडाने बनाना हिसकला आणि मग तो थोडासा शांत झाला. त्याला असं वाटलं हे काय झालं नवीनच. मग तो आणखी दुसरा पण केला, त्यांनी दिला त्याला माकडाला. मग तो पाहत होता. माझा तर केळ घेऊनच गेला यार तो. बघा पप्पांना म्हणत आहे आणखी द्या, पण मी म्हटलं नाही आणखी देऊ तर मग तो पूर्णच हिसकेल. त्याच्यामुळे आता काहीच काढायचं नाही आणि काहीच द्यायचं नाही, फक्त गपचूप बसून मजा पाहायची. तर तो पण आमच्याजवळ बसून मजाच पाहत होता. इकडे तिकडे काही मिळेल काय मला खायसाठी म्हणून. मग माझ्या मुलाला तर खूपच मजा आली त्याला पाहून. तो तर बस त्यालाच बघत होता आणि आम्ही म्हटलं चल रे जाऊया आता दुसरीकडे. तर नाही म्हणे मला इथेच बसायचं आहे. तर त्याला तर मजाच आली बसून त्याच्यासोबत, माकडासोबत. खूप छान. आम्ही तर असे वर्षातून फिरायला जातोच, कुठे ना कुठेतरी आम्ही टूर काढतोच फिरायची. तुम्ही तर जातच असाल म्हणा, पण आम्हाला तेवढं म्हणजे नाही मिळत वेळ वगैरे, पण आम्ही काढतो वेळ आणि आम्ही जातोच फिरायला वर्षातून एकदा तरी. तर आम्ही ह्यावेळेस म्हणजे महाराष्ट्र दर्शन करूया म्हणून आलो होतो. तर आम्ही आता पोहोचलो दौलताबादच्या किल्ल्यावर. दौलताबादचा किल्ला. दौलताबादचा किल्ला म्हणजे इतिहास.
तो आहे शिवाजी महाराजांच्या विचारांची उंची, त्यांचे नेतृत्वाची खोली आणि स्वराज्याच्या स्वप्नाची उंच भरारी. हा किल्ला दगडावर उभा नाही, तो उभा आहे स्वराज्याच्या विचारांवर. दौलताबादचा किल्ला आपल्याला आजही शिकवतो की संकट कितीही मोठं असो, जर विचार स्वच्छ असतील, ध्येय पवित्र असेल आणि मनात स्वराज्याची जिद्द असेल तर कोणतीही सत्ता आपल्याला रोखू शकत नाही. हे आपल्याला नक्की शिकवतो आपलं स्वराज्य. बघा, छत्रपती शिवाजी महाराज किती लढून त्यांनी हे आपलं जिंकलं. आणि बघा, दौलताबादचा किल्ला किती सुंदर आणि किती बघायसाठी किती लोक जात आहेत, किती छान. म्हणजे आताही त्याचा इतिहास आहे. बघा, सगळं जास्त इथे आल्यावर असं वाटत होतं की खरंच भिंती पण बोलतात. म्हणजे एवढं छान आम्हाला म्हणजे एक्सपिरियन्स आलं इथे आल्यावर हे किल्ला बघून, की इथे काय करत असतील, इथे स्वयंपाक करत असतील, इथे झोपत असतील, इथून वरती कसे जात असतील. आम्हीच तर जात असताना आमचे एवढे म्हणजे, कारण हा किल्ला उभा असल्यामुळे चढण्यासाठी खूप एनर्जीची गरज असते, कारण हा किल्ला आहे उभा. हे बघा, चारीभोवती पाणी आहे, पाणी पूर्ण हिरवं हिरवं पाणी दिसत आहे आणि मधामध्ये किल्ला आहे आणि हा पूर्ण दगडाचा बनवलेला आहे किती. आणि तिथे आतमध्ये पाण्यामध्ये पण जायसाठी अंदरून सुरंग बनवलेली आहे. खूप छान बनवलेला आहे हे किल्ला. यार सच में काय दिमाग लावला असेल, सच में हॅट्स ऑफ. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, नेतृत्व खूप मोठे होते. दूरदृष्टी. औरंगाबादजवळ उभा असलेला हा दौलताबादचा किल्ला, हा किल्ला म्हणजे केवळ दगडांचा नाही, तर तो इतिहासाची साक्ष देणारा जिवंत साक्षीदार आहे. हा किल्ला म्हणजे शौर्य, रणनीती, धैर्य, आत्मसन्मान आणि स्वराज्यांच्या विचाराचा किल्ला आहे. या भूमीशी जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव जोडतो, तेव्हा हा किल्ला केवळ वास्तू राहत नाही, तो बनतो स्वराज्याच्या विचारांचा स्तंभ. शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले नाहीत, त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्यासाठी किल्ला म्हणजे सत्ता नव्हे, तर जनतेच्या सुरक्षितता, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा आधारस्तंभ होता. खरंच खूप छान किल्ला आहे हे. तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्या. औरंगाबादला जा आणि खरंच तिथं खूप फिरण्यासारखं खूप आहे. बघा, तिकडे लोक ती बघत आहेत. तोफ आहे, ती तोफ पुराणी. बघा, तेव्हाची तोफ ती आता पण आहे तिथं ठेवलेली. सगळे खूप छान, म्हणजे बघून एकदम मन असं प्रसन्न झालं. एकदम भक्कम किल्ला आहे हा, भक्कम. वरती तर आम्ही एकदम वरती चढू नाही शकलो, कारण एवढा उंचावर आहे. उभं किल्ला असल्यामुळे आमचे तर पूर्ण एकदम टाय फिशच होऊन गेली होती वरती चढत असताना. मग म्हटलं नाही मी नाही चढू शकत. मग हेच चढले, माझे हस्बंड आणि ते काकाजी, हे दोघेच जण वर चढले. बघा, आम्ही समृद्धी मार्गावरूनच म्हणजे गेलो होतो तिथे ना, शेगाव शिर्डी वगैरे फिरून आलो ना. ते बघा, हे विंग्स किती छान बनवलं आहे. समृद्धी मार्ग खूप मस्त आहे यार, सच में बहुत अच्छा आहे. आम्ही सगळेजण खूप एन्जॉय केलो त्या मार्गावरून जात असताना. म्हणजे मी पण हा व्हिडिओ मधामध्येच टाकली, कारण म्हटलं टाकून देऊ, ते पण तुम्हाला बोर होते वगैरे ना, म्हणून म्हटलं मधामध्येच हा व्हिडिओ टाकून देते. थोडंसं बघा आणि एन्जॉय करा. म्युझिक नाही लावू शकत कारण कॉपीराईट येते, ठीक आहे. त्याच्यामुळे म्युझिक वगैरे नाही लावली आणि माझी बडबड तुम्हाला ऐकावं लागेल. नंतर आम्ही पोचलो लोणार झील, उल्कापिंडामुळे बनलेली झील. लोणार लेक ही महाराष्ट्रातील एक अत्यंत विशेष आणि जागतिक दृष्टीने महत्त्वाची जडितड लेक आहे, ज्यांचा निर्माण प्राचीन काळात एका उल्कापिंडाच्या पृथ्वीवर भयंकर वेगाने टक्कर आल्यामुळे झाला. तर हे आम्ही बघायला गेलो होतो. मग आम्हाला म्हणजे कळलं की अरे, इथून तर लोणार हे जवळच आहे आणि हे एक ऐतिहासिक स्थळ आहे, तर याला पण आपण भेट दिल्याच पाहिजे. ही झील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या गावाजवळ स्थित आहे, महाराष्ट्रामध्ये. तिचा इतिहास म्हणजे असा की खूप भयंकर वेगाने काही वर्षापूर्वी एका उल्कापिंड वेगाने पृथ्वीवर आदळला, ज्यामुळे एक मोठा
गडदा तयार झाला. नंतर त्यात पाणी भरलं आणि तो गडदा झीलमध्ये बदलला. तर हा गडदा आहे खूप मोठा आणि तिथंच हे मग म्हणजे हे दगडाचं हे सगळं बनवलेलं आहे मंदिर वगैरे. आणि तिकडे आतमध्ये तर आम्ही म्हणजे नाहीच जाऊ शकलो, कारण पायऱ्या पण खूप जास्त आहेत आणि एवढा म्हणजे खाली आहे तो गडदा खूप जास्त. तिथे म्हणजे जायसाठी आम्हाला म्हणजे सायंकाळ झाली होती, तरी पण वाजले असतील 4. तर मग तिथे तर खूप वेळ लागला असता आम्हाला म्हणजे पोहोचेपर्यंत आणि मग वरती येईपर्यंत. तुम्ही हे बघू शकता. बस इथूनच पाहायचं आहे. हे बघा हे जाण्याचा प्रयत्न केला होती माझ्या मम्मीने पण आणि माझ्या मुलीने. माझी मम्मी, कारण ह्या पायऱ्याच उभ्या आहेत, तर बघा तो माणूस कसा येऊन राहिला, त्याच्यामुळे ते जाऊच नाही शकले आणि ते वापस आले. मग म्हटलं राहू द्या, नको जा, चला वापस या, चला आपण इथूनच बघू, इथूनच एन्जॉय करू, इथूनच फोटो काढू आणि जाऊ. आम्ही खूप एन्जॉय केला ही औरंगाबादची ट्रिप, खूप मस्त. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या औरंगाबादला आणि बघा खूप छान तिथला इतिहास. तर तुम्हाला माझा फर्स्ट व्लॉग आवडला असेल तर प्लीज मला खूप प्रेम द्या. थँक्यू, बाय.